तारीख 28 ऑक्टोबर 2024 महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघा एक दिवस बाकी असताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली। या यादीमध्ये सातारा जिल्ह्यातील मान खटाव विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाचे व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्या नावाची घोषणा केली। खर तर मान खटाव विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातून माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांचं नाव आघाडीवर असताना अचानक प्रभाकर घारगे यांच्या नावाची झालेली घोषणा अनेकांना धक्का देणारी ठरली। पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रभाकर घारगे म्हणाले, मला विजयाची 100% खात्री आहे। आम्ही सर्वजण सामंजस्यानं 2 पावलं मागे येऊन एकत्र आलो आहोत। सर्व नेते मंडळी, सर्व संघटनांना एकत्र घेऊन या लढाईला सामोरं जाण्यास मी सज्ज झालो आहे। जनतेत महाविकास आघाडीची लाट असून महाराष्ट्रासह मान खटावमध्ये परिवर्तन अटळ आहे। मात्र प्रभाकर घारगे यांची मान खटावच्या उमेदवारीची ही गोळी परफेक्ट कशी बसली याचे अनेकांना कोडं पडले आहे। याचाच उलगडा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। काही दिवसांपूर्वी मान खटाव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवारीसाठी इच्छुक असलेले प्रभाकर देशमुख यांचं एक ट्विट चर्चेत आलं होतं। यामध्ये त्यांनी म्हटलं होतं, गेल्या अनेक वर्षांपासून मी आपणा सर्वांच्या साथीनं मान खटावच्या विकासासाठी सक्रियपणे कार्यरत आहे। मी नेहमीच जलयुक्त आणि भयमुक्त मान खटावसाठी प्रयत्न केले। या प्रवासात अनेक माणसं भेटत गेली, अनेकांच्या सुखदुःखात सहभागी झालो। आजवर तुम्ही दिलेलं प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छांसाठी मी आपला सदैव ऋणी आहे। मी कायमच आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आपण सर्वांनी मला मान खटावच्या भवितव्यासाठी कायम साथ दिली, परंतु वर्तमानातील काही घडामोडींमुळे आगामी विधानसभा निवडणूक मी लढवणार नाही। याबाबत मी आपणा सर्वांचीच दिलगिरी व्यक्त करतो। जरी ही निवडणूक लढणार नसलो तरी सुद्धा इथून पुढे ताकदीनं मनगटात बळ आहे। तोपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सेवेत कायम राहील। आपले प्रेम व शुभेच्छा अशाच कायम माझ्यावर राहू द्यात। पक्षाच्या उमेदवारीसाठी आघाडीवर असलेला एक उमेदवार अचानक निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा करतो, हे अनेकांना बुचक्यात टाकणार होतं। खर तर मान खटाव विधानसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून प्रभाकर देशमुख हे उमेदवार असण्याची दाट शक्यता होती। मात्र त्यांना पक्षातून जोरदार विरोध झाल्याचं बोललं जात आहे। या उमेदवारीसाठी इतर इच्छुक उमेदवार अभयसिंह जगताप, रणजित देशमुख, अनिल देसाई, प्रभाकर घारगे या सर्वांनी एकत्रित येत प्रभाकर देशमुख उमेदवार असतील तर आम्ही त्यांना मदत करणार नाही अशी भूमिका घेतली होती। यानंतर प्रभाकर देशमुखांनी निवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा केली आहे। त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट करत ही माहिती दिली होती। 28 ऑक्टोबरला मान खटाव विधानसभा मतदारसंघाबाबत शरद पवारांच्या उपस्थितीत YB चव्हाण सेंटर इथं इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांची बैठक पार पडली। यात शरद पवारांनी प्रभाकर देशमुख यांना वस्तुस्थिती लक्षात आणून दिली। यावेळी प्रभाकर देशमुख नाराज असल्याची चर्चा सुरू झाली होती। मतदारसंघातील पक्षाच्या प्रमुख नेते मंडळींकडून होत असलेला विरोध लक्षात घेऊन मान खटाव मतदारसंघाचा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीच प्रभाकर देशमुख यांनी निवडणुकीतूनच माघार घेण्याची घोषणा केली। मात्र मंडळी, विषय इथेच संपत नाही। मान खटाव विधानसभा मतदारसंघासाठी सुरुवातीला फारसं चर्चेत नसलेले प्रभाकर घारगे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार कसे ठरले हे समजून घ्यावं लागेल। याआधी आपण जाणून घेऊ प्रभाकर घारगे हे नेमके कोण आहेत। प्रभाकर घारगे हे राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधान परिषदेचे सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार राहिलेले आहेत। तसंच ते सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे विद्यमान संचालक आणि खटाव मान साखर कारखान्याचे चेअरमन आहेत। पडा येथील खटाव मान साखर कारखान्यातील केमिस्ट अधिकारी जगदीप थोरात यांना झालेली मारहाण व मृत्यू प्रकरणी विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घारगे यांच्यासह 20 जणांवर 302 कलमांतर्गत गुन्हे दाखल झाले होते। या प्रकरणात प्रभाकर घारगे यांना 1.5 वर्ष तुरुंगवास भोगावा लागला होता। त्यानंतर त्यांना जामीन मिळाला। तुरुंगात असतानाही ते सातारा जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवडून आल्यानं त्यांची मोठी चर्चा झाली होती। आता मान खटाव विधानसभा मतदारसंघासाठी प्रभाकर देशमुख यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झालेल्या देशमुख समर्थकांनी लोदवडे इथं जाहीर बैठक घेतली। यावेळी पक्षातील इतर इच्छुक असलेल्या नेत्यांवर 4 टगे म्हणून टीका करण्यात आली। तसंच प्रभाकर देशमुख शरद पवारांच्या भेटीला सिल्वर ओक आणि YB चव्हाण सेंटर इथं गेले असतानाचा घटनाक्रम सांगण्यात आला। प्रभाकर देशमुख
YB चव्हाण सेंटर इथं शरद पवारांना भेटण्यासाठी गेले असताना बैठकीत शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर मानखटाव मधील इतर 4 इच्छुकांनी आमच्यातील 4 पैकी कोणालाही उमेदवारी द्यावी अशी मागणी केली। यावेळी प्रभाकर देशमुख यांनी माझ्या उमेदवारीला आपण का विरोध करत आहात असं विचारलं असता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तुम्हाला विरोध करत नाहीत तर ते स्वतः उमेदवारी मागत आहेत असं सांगितलं। यानंतर रात्री पुन्हा बैठक झाली। यावेळी जयंत पाटील यांनी मानखटाव मतदारसंघातील सर्वे सर्वांसमोर ठेवला, ज्यामध्ये प्रभाकर देशमुख यांनाच जनतेची सर्वाधिक पसंती होती। त्यावेळी पक्ष जो कोणी उमेदवार देईल त्याचं काम तुम्हाला करावं लागेल असं सांगण्यात आलं। यामुळे मतदारसंघात प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी निश्चित झाल्याचे मेसेजेस फिरू लागले। मात्र बैठक संपताना इतर 4 इच्छुक म्हणाले की मानखटावच्या उमेदवारीचा निर्णय फलटणकरांशी चर्चा करून होईल। यामुळेच फलटण मधून लागलेली फिल्डिंग हेच प्रभाकर देशमुख यांची उमेदवारी ऐन वेळी मागे पडण्याचं कारण आहे असा आरोप देशमुख यांचे कार्यकर्ते करत आहेत। लॉबिंग आणि कूटनीती वापरून प्रभाकर देशमुख यांचं तिकीट कापण्यात आल्याची भावना देशमुख यांचे कार्यकर्ते व्यक्त करतायत। निवडणुका म्हटलं की उमेदवारीची मागणी आणि स्पर्धेतील इतर उमेदवारांचे तिकीट कापणे त्यासाठी केले जाणारे लॉबिंग या गोष्टी नेहमीच चर्चिल्या जातात। मात्र राजकारणात एकदा ठरलेली गोष्ट कशा पद्धतीने कांडी फिरून उलटी फिरवली जाते हे मानखटावच्या उदाहरणावरून दिसून येत आहे। तर मंडळी, आपल्याला काय वाटतं, प्रभाकर घारगेंच्या उमेदवारीची गोळी परफेक्ट कशी काय बसली? मानखटावच्या उमेदवारीची गेम नेमकी कोणी फिरवली? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।